ब्रिगेड। नमस्कार, मी शिवाजी कांबळे, SK न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पेपरफुटी सीईटी घोटाळ्याविरोधात लातूरात संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन। लातूर MPSC पेपरफुटी MHT CET परीक्षेतील घोटाळा, TET परीक्षा कायमस्वरूपी रद्द करणे, सर्व ऑनलाईन परीक्षा बंद करून ऑफलाईन पद्धतीने घेणे तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी आज संभाजी ब्रिगेडतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। निवेदनात मार्च 2026 मध्ये झालेल्या MPSC औषध निरीक्षक भरती परीक्षेतील पेपरफुटीची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। MHT CET परीक्षेतील पर्सेंटल सामान्यीकरण पद्धत अन्यायकारक असून परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारांची चौकशी करून परीक्षा पूर्णपणे सरकारी नियंत्रणाखाली आणावी, अशी मागणीही करण्यात आली। तसेच शिक्षक पात्रता परीक्षा TET कायमस्वरूपी रद्द करावी, KG ते PG पर्यंतचे शिक्षण सक्तीचे व मोफत करावे, UPSC वगळून लॅटरल एंट्रीद्वारे होणाऱ्या नियुक्त्या थांबवाव्यात तसेच NCERTच्या पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व मराठा साम्राज्याचा नकाशा पूर्ववत समाविष्ट करावा, अशा मागण्याही करण्यात आल्या। शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेमुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी असून सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे। प्रदेश संघटक उमाकांत उफाडे, जिजाऊ ब्रिगेड प्रदेश प्रवक्त्या रंजनाताई हसुरे, संभाजी ब्रिगेड विभागीय कार्याध्यक्ष वैजीनाथ जाधव, जिजाऊ ब्रिगेड विभागीय अध्यक्ष रंजनाताई चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम, जिल्हाध्यक्ष राजकुमार माने, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष समाधान माने, जिल्हा सचिव इर्शाद शेख, जिल्हा संघटक सिद्धेश्वर तेलंगे, अनिता मनदुमले, जयश्री हांडे, राम रावणगावे, उत्तम फड, उमाकांत कोठारे, लातूर तालुकाध्यक्ष राम जगदाळे, निलंगा तालुकाध्यक्ष परमेश्वर बोधले, होळकर दत्ता, विकास जाधव, सुनीता सूर्यवंशी, शिरीष ढवळे, बळीराम चिंचकुटे पाटील, अमोल गवळी, सुजित बाबळसुरे, परमेश्वर नांगरे, महेश पाटील आदीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। संभाजी ब्रिगेडच्या या आंदोलनाला जिजाऊ ब्रिगेडचा कडून जाहीर पाठिंबा देण्यात आला। आज क्रांतिसिंह नाना पाटलांची जयंती। या देशात हे सरकार अन्याय करत आहे। हे सरकार जर अन्याय करत असेल तर त्या ठिकाणी मी प्रतिसरकार स्थापन करू, या बहुजनांचं, कष्टकऱ्याचं, श्रमजीवीचं यासाठी। कारण या शासनाची, केंद्र शासनाची सुरुवात झाली, ना खाऊगा ना खाने दूंगा या शब्दानं सुरुवात झाली आणि आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ना शिकूंगा ना शिकणे दूंगा, हे आडांचोटाचं सरकार आहे। कारण ही लोकशाही जिवंत राहायची असेल तर आपल्याला प्रत्येकाला शिक्षण घ्यावंच लागेल आणि या शिक्षणात अडथळे निर्माण करण्यासाठी बहुजनाचे लेकरं शिकू नये म्हणून या परीक्षेचे पेपर फोडले जात नाहीत, विकले जात आहेत। हा देश विकून खाण्याचं जो षडयंत्र आहे तो हाणून पाडण्यासाठी आणि क्रांतिसिंह नाना पाटलाच्या क्रांतीची मशाल पुन्हा एकदा पेटवण्यासाठी आमचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आकरे, महासचिव सौरभ खेडेकर, प्रवक्ते गंगाधर बनमरे यांच्या नेतृत्वात आज आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष कदम आणि माने यांच्या नेतृत्वात या ठिकाणी संपूर्ण जिल्हाभरातून, उदगीर, निलंगा, औसा, सर्व जिल्हाभरातून आलेले कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आज एक ठाम निर्णय केलेला आहे की हे सरकार अशाच पद्धतीचं वागत असेल तर ते सरकार जमीनदोस्त केल्याशिवाय इथला शेतकऱ्याच्या पोराला, इथल्या कष्टकऱ्याच्या पोराला सत्तेवर बसवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही, हा निर्धार यावेळेस करण्यासाठी आज आम्ही या आंदोलनाची सुरुवात केलेली आहे। आजचं एकदिवसीय धरणे आंदोलन लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यालयावर कशासाठी करतात, काय विषय तुमचा? सस्नेह जय जिजाऊ। मी प्रमोद कदम, संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष लातूर पश्चिम। आज आमचे नेते ॲडव्होकेट मनोजदादा आकरे यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचा मुख्य उद्देश हा आहे। गेली 12 वर्षापासून महाराष्ट्र आणि देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। या सरकारमध्ये असं कुठलं क्षेत्र शिल्लक राहिलं नाही की त्या क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार नाही। शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये सुद्धा या लोकांनी 12 वर्षामध्ये जवळपास 125 पेपर लीक करण्याचं महापराक्रम या सरकारच्या माध्यमातून झालेला आहे।
मुळात या सगळ्या गोष्टी होत असताना केंद्र आणि राज्य सरकारचं वरदहस्त यांच्या पाठीमागं असल्याशिवाय या गोष्टी घडू शकत नाही, हा आमचा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा एक मानस आहे. गोरगरीब घरातली मुलं त्याचे आईवडील पोटाला चिमटा देऊन शिक्षण शिकवतात, लाखो रुपयाची फीज भरतात आणि वर्षभर शिकून डिग्र्या करून मोठमोठ्या परीक्षा देऊन जर पेपर लीक होत असेल तर आम्ही शिक्षणातून साध्य काय करणार आहोत. या सरकारने आता तरी शहाणं व्हावं. यांच्या 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये यांना पदाचा राजीनामा दिला नाही असं या लोकांचं मत आहे. या लोकांनी भारताच्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा देण्याची वेळ नामुष्की या सरकारवर आली. आता तरी त्यांनी शहाणे व्हावं आणि अशा महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस असतील, नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, अशा लोकांनी आता राजीनामा द्यावा आणि पायउतार व्हावं आणि या देशाची सत्ता सांभाळण्यासाठी अनेक लोक पात्र आहेत. मग या लोकांना सत्तेमध्ये चिटकून बसण्याची जी सवय आहे ते सोडून ज्या परीक्षा महाराष्ट्रामध्ये असतील, देशामध्ये असतील, या परीक्षेमध्ये झालेले घोटाळे जे आहेत ते कमी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जोपर्यंत या लोकांनी राजीनामे दिले नाहीत तोपर्यंत आम्ही आमचा संघर्ष चालू ठेवू.